नमस्कार, मी हर्षल आंबेकर यावल न्यूज लाईव्हमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। आता आपण सध्या आहेत यावल शहरामध्ये आणि आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की यावल शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असलेले आपले सागरदादा चौधरी यांच्यासोबत आता आपण भेटूच करणार आहोत। त्यांनी अनेक मागण्या यावल शहराच्या विकासासाठी यावल नगरपालिकेमध्ये केलेल्या आहेत। त्यांच्याबाबत आता आपण जाणून घेणार आहोत। दादा, आपण आता मुतारीच्या बाबतीत मागणी केलेली आहे की जी जीर्ण झालेली आहे त्याबाबत तिथंच त्या बांधण्यात यावी, त्याबाबत आपण काय सांगणार? माझ्या प्रभागामध्ये वार्ड क्रमांक 8मध्ये विश्वज्योती चौक आहे, त्या ठिकाणी जुनी एक मुतारी आहे, ती जीर्ण झालेली आहे। ती जीर्ण झालेली मुतारी त्या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून सन्माननीय नगराध्यक्षांकडे मी आणि सन्माननीय मुख्य अधिकाऱ्यांकडे मी काल विनंती केली होती की मुतारी त्या ठिकाणी पाडून नवीन मुतारी त्या ठिकाणी बांधण्यात यावी। कारण की बाजारपेठ असल्यामुळे ती एकमेव मुतारी त्या शहरामध्ये असल्यामुळे जीर्ण झालेल्या मुतारीचं काम लवकरात लवकर नवीन करण्यात यावं असं मी त्यांना पत्र दिलेलं आहे। अजून आपल्या यावल शहरामध्ये काही अशा समस्या? यावल शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज नावाचं एक कॉम्प्लेक्स आहे, ते कॉम्प्लेक्सचं ऑडिट, टेक्चर ऑडिट या ठिकाणी आलेलं आहे। सन्माननीय सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना मी सांगितलेलं आहे, त्याचा ठराव झालेला आहे। ते मार्केट त्या ठिकाणी पाडून त्या ठिकाणी डेली भाजी मार्केट छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स नावाचा एक नवीन कॉम्प्लेक्स असं त्या ठिकाणी एक नवीन प्रकल्प या लवकरच उदयास येणार आहे। आपण सत्ताधारी गटाचे असल्यावर सुद्धा मासिक मीटिंगमध्ये आम्ही बघितलं आहे की आपली आक्रमक भूमिका ही असते, त्याबद्दल आपण काय सांगाल? नाही, नेहमी चांगल्या गोष्टीला चांगलं म्हटलं पाहिजे आणि चुकीच्या गोष्टीला विरोध केला पाहिजे। मी सत्ताधारी गटाचा जरी नगरसेवक असला तरी विरोधाला विरोध केला पाहिजे, कारण की शहराच्या नागरिकांच्या आपल्याकडे अपेक्षा असतात, लोकांनी आपल्याला निवडून दिलं असतात आणि जनतेने निवडून दिलेला नगरसेवक त्या ठिकाणी नगरसेवकाची भूमिका मी मांडली पाहिजे। त्या माध्यमातून मी मागच्या मीटिंगमध्ये माझी भूमिका मांडली होती। आणि येणाऱ्या काळामध्ये यावल शहराच्या विकासासाठी आपली काय उपाययोजना असणार? यावल शहरामध्ये येणारा जो विकासाचा काळ असेल, निश्चितपणाने शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकासाचा निधी येणार आहे। या ठिकाणी मशानभूमीचं काम, मशानभूमीला जाणारा नवीन पूल हा तयार होते। दलित वस्तीमध्ये काही काम आहेत, प्रभाग क्रमांक 1 पासून 11 पर्यंत सगळ्या नगरसेवकांना घेऊन सगळ्यांसाठी या यावल शहरामध्ये विकासाचे कामं सुरू आहेत। सत्ताधारी आणि विरोधक आज तरी मला असं वाटतं की सभागृहामध्ये एकत्र येऊन विकास करतील अशी अपेक्षा आहे माझी। धन्यवाद। आपल्यासोबत होते यावल नगरपालिकेचे नगरसेवक सागर चौधरी। आपण यावल न्यूज लाईव्हला वेळ दिल्याबद्दल आपले धन्यवाद। तोपर्यंत आपण बघितला यावल न्यूज।